म्हणजेच हे दोन राजे ज्यांनी निर्माण केले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, ज्यांच्यामुळे मला इथं बोलायला संधी मिळते आणि ज्यांच्या शिक्षणातून मुक्ता साळवे यांनी प्रश्न उपस्थित केला, आम्हा मांगा महाराजांचा धर्म कोणता? या देशामधले 100% 50% या देशाच्या लोकसंख्येपैकी 50% पुरुष आणि 100% महिला या गुलाम होत्या. 100% महिला या गुलाम होत्या. म्हणजे पुरुष हा इथल्या व्यवस्थेचा गुलाम, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा गुलाम, आणि महिला या आपल्या पुरुषांच्या गुलाम. म्हणजे महिला या 100% गुलामीत होत्या. त्या महिलांना जागृत करण्याचं काम, सुशिक्षित करण्याचं काम, त्या महिलांचं प्रबोधन करण्याचं काम, त्यांना विद्रोही तयार करण्याचं काम ज्यांनी केलं ते महात्मा ज्योतिराव फुले. क्रांती झाली पाहिजे, चळवळ झाली पाहिजे, कार्यक्रम झाले पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे, पण त्यांची सुरुवात दुसऱ्यांच्या घरातील महिलांनी केली पाहिजे. माझ्या घरातल्या महिलेचं तिथं काही काम नाही, कारण हिला लेडीला त्यातलं काय कळत नाही. तिनं चांगला स्वयंपाक केला पाहिजे, मला एकट्याला जीव घातलं पाहिजे, अशी आजही या समाजातली परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन ज्या उभ्या राहिल्या त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि त्यांना सहकार्य करणारे वस्ताद लहुजी साळवे, तसेच जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गाकडे चला असं सांगणारे अण्णाभाऊ साठे, संविधानाच्या कलम 19 नुसार ज्यांनी इथं मला उभं राहण्याची संधी दिली आणि या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्या महामानवाची आपण जयंती साजरी करत आहोत. ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं आज प्रबोधनासाठी आपण मला बोलावलं. आपण सर्व आदरणीय मंचकावर उपस्थित असलेले आदरणीय प्रस्थ आणि उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, विचारधारेच्या कडीमध्ये ज्या ज्या महामानवांनी या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते आणि माझ्या बोलण्याला मी सुरुवात करते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण 134वी जयंती साजरी करत आहोत. जयंती साजरी का करायची हाही एक मोठा प्रश्न असतो, कारण आम्हाला आजकाल आमचे वाढदिवस लक्षात राहायला लागले, कारण फेसबुकचे आम्हाला नोटिफिकेशन देते आणि या इंटरनेटच्या जगामध्ये आमच्या कोणत्या कोणत्या मित्राचे वाढदिवस आहेत ते आम्हाला आता लक्षात येते. पण यापूर्वी कुणाचे वाढदिवस साजरे केले जात नव्हते आणि बापानं आपल्या पोरासाठी किती पण प्रॉपर्टी जमा करून ठेवलेली असली तरी बापाच्या तेरवीचा खर्च करताना सुद्धा विचार करणारे मुलं आहेत की ह्याच्या पण वाटायला तेवढीच प्रॉपर्टी आली, मग बापाच्या औषधीचा खर्च अर्धा यानं पण केला पाहिजे, मी पण केला पाहिजे. पण आज समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भरभरून देतो. कारण का तर त्यांना माहित आहे की या नावाशिवाय आमचं अस्तित्व काही नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं अस्तित्व निर्माण केलं, आमच्या अस्तित्वाला काही किंमत नव्हती आणि म्हणून इतिहासाची आठवण झाली पाहिजे, इतिहास आमच्या लक्षात राहिला पाहिजे, तो इतिहासाचं स्मरण झालं पाहिजे. यासाठी आम्ही हा जन्मोत्सव साजरा करत आहोत. हा जन्मोत्सव केवळ एकट्या बेलापूरमध्ये साजरा होत नाही, केवळ मुंबईमध्ये साजरा होत नाही, केवळ महाराष्ट्रामध्ये साजरा होत नाही, तर हा जागतिक दर्जाचा जन्मोत्सव आहे. हा जागतिक दर्जाचा जन्मोत्सव कशासाठी तर ह्या जन्मोत्सवातून माणसाला माणूस म्हणून ओळख मिळाली, माणसाला माणूस म्हणून ओळख नव्हती. न्याय अन्याय, न्यायावर अन्याय हवी होता, समतेवर विषमता हवी होती. माणसाला स्वातंत्र्य नव्हतं, म्हणजेच न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुतेचा तर दूरपर्यंत कुठं संबंध नव्हता. कारण आम्ही माणसं नव्हतो, आम्ही जनावर होतो. आमच्यापेक्षा जनावराला जास्त किंमत होती. जनावराला कशी किंमत होती बघा, गावखेड्यामध्ये जर एखादं जनावर मेलं तर त्या जनावराला ज्या वेळेस
ते जनावर ओढून टाकल्या जात होतं. ते जनावर ओढून टाकल्या जात असताना तिथं एकीकडून माणसं जमा व्हायची, एकीकडून कुत्रे जमा व्हायची. ती माणसं ज्यांची पोट भरत नव्हती, ती माणसं ज्यांना खायला अन्न मिळत नव्हतं, ती माणसं त्या जनावराच्या भोवती जमा होत होती आणि तिकडून पलीकडून एक कुत्रा जमा होत होता. मग साहजिकच कुत्र्यामध्ये आणि माणसामध्ये भांडण लागायचं आणि कुत्र्याच्या मनात यायचं की अरे हे मेरा खाना आहे, हे माझं खाना आहे आणि हे माणूस खात आहे. मग तो माणसावर भुंकत होता. म्हणजे आम्ही कशी माणसं होतं, आमच्यावर कुत्रे भुंकत होते. म्हणजे कुत्र सुद्धा आम्हाला विचारत नव्हतं, अशी आम्ही माणसं होतो. ते माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकारी केले. कलेक्टर केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला, वकील केला. एवढंच नाही तर या देशाच्या संसदेमध्ये तो माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोहोचवला आणि त्या माणसाला आज माणसं जय भीम घालत आहेत, त्याला सलाम करत आहेत, त्याला नमस्कार करत आहेत. या माणसाला माणसामध्ये आणून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. यापूर्वीची परिस्थिती अशी होती, 12 ऑगस्ट 1927 चा जो बहिष्कृत भारत काळाचा अंक आहे, बाबासाहेब जे पाक्षिक चालू केलं होतं बाबासाहेबांनी, तर 12 ऑगस्ट 1927 च्या अंकामध्ये एक पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेलं आहे. प्रकाशित केलेलं पत्र अशा पद्धतीनं होतं की नाशिक जिल्ह्यामध्ये जो दिंडोरी तालुका आहे, त्या दिंडोरी तालुक्यामध्ये निरोड पांडा नावाचे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये सुमारे 1 ते 1.5 महिन्यापासून जनावर मरत होती. गावातल्या कुणाचेही जनावर मरायचे. असं काय जनावरावर रोग आला आणि तो रोग काय जात पाहून आला नाही, तो रोग काही धर्म पाहून आला नाही, पण ती जनावर मरत होती आणि त्या मरणाऱ्या जनावरांना ओढून टाकायचं काम त्यावेळेस ती महार लोक करत होती. पण झालं असं की कुणीतरी एक ठिणगी टाकली आणि ती ठिणगी अशा पद्धतीने टाकली की म्हणे या महारांनी त्या जनावरांना काहीतरी करणी केली आणि म्हणून ती जनावर मरत आहेत. महारांची सुद्धा जनावर मरत होती, पण ते त्या लोकांनी लक्षात घेतलं नाही आणि जनावर मरत आहेत म्हणून समजतं. अस्पर्श लोकांना, महार लोकांना एकत्र बोलवलं आणि बोलावल्यानंतर त्यांना विचारणं चालू केलं, तुम्ही आमच्या जनावरांना करणी केलेली आहे. हे लोक म्हणाले आम्ही जनावरांना करणी करू शकत नाही. तर त्यावेळेस जनावरांना करणी केली म्हणून त्या लोकांना मारहाण करण्यात आली. मारहाण कशी केली की जो म्हातारा माणूस आपल्या आजोबाच्या वयाचा होता, त्या आजोबाच्या वयाच्या म्हाताऱ्या माणसाला नातवाच्या वयाच्या मुलानं मारलं आणि मारत असताना त्याचा मुलगा पण बघत होता आणि त्याचा नातू पण बघत होता, पण काही करू शकत नव्हते. अशा पद्धतीचा अन्याय त्यावेळेस होत होता. हे केवळ एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आज सुद्धा आम्ही जेव्हा बघतो हेलांजी सारखे प्रकरण जेव्हा घडतात, मुला देखत आईवर अन्याय होतो, अत्याचार होतो, बलात्कार होतो, बहिणीवर बलात्कार होतो, आजही आम्ही काही करू शकत नाही. पण आज ह्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजामध्ये निर्माण केली. त्यावेळेस फक्त हाडामासाचा माणूस होता, पण त्याचा मेंदू हा मेलेल्या मुरदाड जनावराचा होता. कारण हेच आपलं भाग्य आहे, हेच आपलं नशीब आहे, असा हा समाज समजत होता, अशी इथली माणसं समजत होती. आजची परिस्थिती अशी आहे की आज त्यावेळेस आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार निर्माण झाला आणि शिक्षण घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आम्हाला फ्री अँड फेअर एज्युकेशन मिळालं पाहिजे, म्हणजे मोफत आणि सक्तीचं एज्युकेशन मिळालं पाहिजे. परिस्थिती आज अशी निर्माण झाली, आम्ही शिकायला लागलो आणि शिकत असताना आज आमची लेकरं आम्ही शिकवण्याच्या तयारीमध्ये आहोत, आमची मानसिकता तयार करत आहोत. आज पंतजींनी नेमकं सांगितलं, 1-1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये शाळेचं डोनेशन आहे. हे डोनेशन देण्याची ऐपत सुद्धा आमच्यामध्ये निर्माण झाली. हे डोनेशन देण्याची ऐपत आमच्यामध्ये निर्माण झाली. मग आम्ही आमच्या मुलांसाठी भारीतली भारी शाळा बघायला लागलो. मग ती शाळा कशा पद्धतीची,
तिथे बघा जातीवाद कशा पद्धतीने आहे. ती शाळा अशा पद्धतीची शाळा भारी आहे, पण त्या शाळेमध्ये जो अजेंडा राबवला जातो तो न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुतेवर आधारित अजेंडा नाही. बघा हा अजेंडा न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुतेवर आधारित नाही तर काय आहे, छुपा जातीवाद आहे. आणि छुपा जातीवाद अशा पद्धतीचा आहे की त्या शाळेमध्ये मुलांचं ऍडमिशन करून घेताना डोनेशन तर घेतलं जातं, डोनेशन नंतरची बाब आहे, पण त्या आधी आम्हाला त्या शाळेमध्ये इंटरव्ह्यू द्यावा लागतो. 2 आणि 2.5 वर्षाचं लेकरू इंटरव्ह्यू देते, 2 वर्षाच्या लेकराला काय करत, पण तरी सुद्धा त्याचा इंटरव्ह्यू, त्याच्यासोबत त्याच्या आईचा इंटरव्ह्यू आणि त्याच्या बापाचा इंटरव्ह्यू, हा इंटरव्ह्यू आपल्याला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू म्हणजे तुमचं लेकरू किती हुशार आहे हे बघण्यासाठी असेल, त्याच्यासाठी हा इंटरव्ह्यू होत नाही. तर तुमच्या लेकराची सायकी काय आहे, तुमच्या लेकराची मानसिकता काय आहे आणि त्यासोबत आई वडिलांची मानसिकता काय आहे हे चेक करण्यासाठी तो इंटरव्ह्यू होतो. आणि मग हा इंटरव्ह्यू होत असताना त्या पोराला आम्ही घरीच शिकवतो, जॉनी जॉनी यस पापा. कशासाठी, शाळेमध्ये तिथल्या प्राचार्यानं शिक्षकानं जर प्रश्न विचारला तर त्या लेकराला त्याचं उत्तर आलं पाहिजे. मग जॉनी जॉनी यस पापा, इटिंग शुगर नो पापा. आमचं वर्ग घोकून 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 शाळेत जाते. आमच्या पालकाच्या लक्षात येत नाही जॉनी भी खोटा, पापा भी खोटा, साखर भी खोटी, हा हा हा, हसणं भी खोट. काय हसणं भी खोट. खरं काय आहे तर या देशामध्ये जिथं आम्हाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळत होतं, जिथं त्या जिल्हा परिषद शाळांमधून मोठमोठे अधिकारी घडत होते, त्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचं काम चालू आहे. गाव खेड्यामध्ये जिथं जिथं शाळांमध्ये मुलांची संख्या कमी असेल त्या शाळा बंद होत आहेत. शाळा बंद झाल्या म्हणजे शिक्षक लोक बंद होतील. कारण का तर जिल्हा परिषदला शिकवणारे जे शिक्षक लोक आहेत हे शिक्षक लोक आज म्हणजे एक परीक्षा देऊन आलेले शिक्षक लोक आहेत. ते शिक्षक लोक एक परीक्षा देऊन येतात, ते शिक्षक लोक एक क्वालिटीचे शिक्षक लोक आहेत. आमच्याकडं इथलं मुंबईतलं काय वातावरण असेल असं माहित नाही. आमच्याकडे ग्रॅज्युएट जरी झालेलं असलं तर इंग्लिश स्कूलला शिकवायला आम्ही जाऊ शकतो. बीए झालं, नाही बीएड केलेलं, नाही बीएड केलेलं, मुलांना शिकवायचं कसं, मुलाचं मानसशास्त्र काय आहे हे जरी माहित नसलं तरी सुद्धा तिथं शिकवता येतं. आणि मग शिकवत असताना जो काही जिल्हा परिषदच्या लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू तयार केलेला आहे, जो दृष्टिकोन तयार केलेला आहे, तो दृष्टिकोन त्या शिक्षकामध्ये नसतो. प्रश्न फक्त इथपर्यंत नाही तर जेव्हा शिक्षण महाग होतं त्यावेळेस आतापर्यंत जी शैक्षणिक जागृती आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे ती शैक्षणिक जागृती, त्या शैक्षणिक जागृतीमुळे आम्ही आमचे मुलं शिकवत आहोत. आणि आमचं शिक्षण नुसतं साधं शिक्षण नाही तर आम्ही त्यासोबत मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवतो, महात्मा ज्योतिराव फुले शिकवतो, सगळे महामानव शिकवतो. आणि मग हे शिक्षण घेतल्यानंतर आज एका आंबेडकरांनी, एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली ती क्रांती जर एवढी हवी होत आहे तर या पुढे पिढ्यानपिढ्या शिकतील, पिढ्यानपिढ्या हवी होतील, त्यावेळेस होईल कसं हा प्रश्न नेहमी सतावत असतो. आणि म्हणून शत्रू नेहमी त्याची दिशा बदलत असतो, त्याचा हातखंडा बदलत असतो, पण त्याचा उद्देश बदलत नाही. आम्ही मात्र आमचा उद्देश काय आहे हा उद्देशच आम्ही विसरून जातो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. ज्या वेळेस जागृतीचा अग्नी तेवत ठेवा म्हणजे विचाराचा प्रचार आणि प्रसार करा. मला तरी असं वाटतं आमच्याकडे गावखेड्याकडे परिस्थिती अशी आहे, विचाराचा प्रचार प्रसार करायचा असेल तर त्या टेंट मध्ये लोक मावले नसते, इतके लोक जमा झाले असते. पण जागृतीचा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला मोजके लोक उपस्थित असतात. बाबासाहेबांनी सांगितलं जागृती करा, आम्ही मात्र जागृती करण्यामध्ये अयशस्वी ठरत आहोत. आम्ही अयशस्वी कसं ठरत आहोत बघा, कारण आमच्या घरामध्ये टीव्ही लावलेले आहे आणि मग त्या टीव्ही मध्ये जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम आमच्या माय भगिनी बघत असतात. त्याच्यामध्ये असलेल्या टीव्ही सिरियल सोडून आम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जाऊ वाटत नाही, कारण त्या टीव्ही सिरियल मध्ये आज काय झालं आणि उद्या काय होईल ही उत्सुकता कायम चालल्या जाते.
आणि या उत्सुकतेसोबत आमच्या माय भगिनी फक्त टीव्ही मध्ये गुंतलेल्या आहेत. आणि कधी कधी असंही होतं की आमच्या घरामध्ये पुरुष कार्यक्रमाला आले म्हणजे घरी पण आमची व्यवस्था लागली पाहिजे यासाठी सुद्धा महिलांना कार्यक्रमाला घेऊन येत नाही. पण इथं परिस्थिती तशी दिसत नाही, कारण इथं बरोबरीची संख्या दिसत आहे. ही परिस्थिती जी आहे ही संख्या बरोबरीची संख्या आहे. म्हणून असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी घरातील पुरुषांना सांगितलं होतं की कुठल्याही कार्यक्रमाला येत असताना आपल्या घरातली किमान एक महिला सोबत घेऊन आलं पाहिजे. ज्याला पत्नी असेल त्याने पत्नी आणली पाहिजे, त्याचं लग्न झालेलं नसेल त्याने आई किंवा बहिणीला सोबत आणलं पाहिजे. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं 50% लोकांनी ऐकलं होतं. 50,000 पुरुष आले होते आणि 25,000 महिला त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. पण मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100% जे सांगितलं ते 100% लोकांनी अंमलात आणलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भक्ती मार्गाने मनुष्य हा फक्त विभूती पूजक होतो. काय? भक्ती मार्गाने मनुष्य हा फक्त विभूती पूजक बनतो. कारण काय? तर भक्तीतून माणूस फक्त भक्ती करायला लागतो. बाबासाहेबांचा फोटो लावला, बाबासाहेबांचा बुद्धाचा फोटो लावला, धूप दीप लावला, पुष्पहार अर्पण केला, वंदन केलं की माझं काम संपलं असं आमच्या लोकांना आजकाल वाटत असतं. पण हे खरं नाही. बाबासाहेब काय म्हणतात की भक्ती मार्गाने माणूस हा विभूती पूजक बनतो. आणि हे असं झाल्यामुळं आज समाजामध्ये विभूतींची पूजा व्हायला लागली. विचारांची पूजा, विचारांची देवाणघेवाण होत नाही. आणि या विभूती पूजेचा एवढा परिणाम झाला की आज धर्माच्या नावावर ठिणगी टाकल्या जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जागृतीचा अगदी तेव्हा ठेवा. आज परिस्थिती अशी आहे की आमचा जो शत्रू आहे तो शत्रू जागृतीचा अगदी तेव्हा ठेवणार नाही. आपण अशा पद्धतीचं काम करतो. तो काय करत असतो? झेंडकं लावत असतो. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये त्याला झेंडकं म्हणतात. झेंडकं म्हणजे काय? आपण मशाल म्हणतो. मशाल ही जागृतीची असते, ही स्फूर्तीची असते. झेंडूक हे भांडण लावण्यासाठी वापरले जातात. इथं 2 जातीमध्ये झेंडूक लावण्याचं म्हणजे भांडण लावण्याचं काम केलं जातं. भांडण लावण्याचं काम कसं केलं जातं बघा. मातंगाचं आणि बुद्धिस्टाचं भांडण, चर्मकाराचं बुद्धिस्टाचं भांडण, मराठ्यांचं माळ्यांचं भांडण. म्हणजे मराठा ओबीसी वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. मग मराठा लोकांचा एक नारा आहे. तो नारा काय आहे? एक मराठा लाख मराठा. मराठा लोक काय म्हणतात? एक मराठा लाख मराठा. मग अशा वेळेस आम्ही काय म्हणत असतो? एक महार लाखोंची हार. एक महार लाखोंची हार. त्याच्यानंतर मग हळूच फडणवीस सारख्या ब्राह्मणाला महादेव जानकर काय म्हणतात? एक ब्राह्मण लाखाला भारी. एक ब्राह्मण लाखाला भारी. मग अशा वेळेस मातंगामध्ये सुद्धा एक नारा तयार दिला जातो. आणि तो नारा अशा पद्धतीचा असतो की लाखात एक आणि मांगाचा लेख. लाखात एक मांगाचा लेख. प्रत्यक्षात पाहिलं तर याच्यापैकी कोणाचंच काही खरं नाही. एक मराठा लाख मराठा याचं बी काय खरं नाही. एक महार लाख महार याचं बी काय खरं नाही. एक ब्राह्मण लाखाला भारी याचं खरं आहे. एक ब्राह्मण लाखाला भारी याचं खरं आहे. आणि लाखात एक मागाचा लेख याचं सुद्धा काय खरं नाही. कारण का? मातंग, चर्मकार, बुद्धिस्ट, माळी, तेली, साळी, मराठा ह्या ज्या 18 पगड जाती आहेत त्या 18 पगड जातीचे नेते आजही ब्राह्मणाचे गुलाम आहेत. या 18 पगड जातीचे नेते आजही ब्राह्मणाच्या तालावर नाचणारे नेते आहेत. आणि म्हणून आजही तीच परिस्थिती आहे. पेशवाईच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की पेशवाईमध्ये आम्हाला चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता. ब्राह्मण लोकांनी आज समाजामध्ये
एक वातावरण तयार केलेलं आहे की इंग्रजांचं राज्य केलं आणि ह्या इंग्रजांच्या राज्याला आणण्याचं जे काम आहे, भारतामध्ये आणण्याचं काम जे आहे, भारतामध्ये पाय रोवण्याचं जे काम आहे ते महार लोकांनी केलं, म्हणजे ब्रिटिश लोकांनी केलं. कारण का तर 500 महारांनी 28,000 पेशव्यांची हार केली होती आणि त्यावेळेस 500 महार इंग्रजांच्या बाजूने लढले, म्हणून या देशामध्ये पेशवाई नष्ट झाली आणि इंग्रजांचं राज्य आलं. पण वाचता वाचता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की पेशवाई भारतामध्ये मधून नष्ट झाली, पण ती या मुद्द्यावर नष्ट झाली होती की पेशवांच्या राजवटीमध्ये, पेशवांच्या जो काय राज्यकारभार होता याच्यामध्ये इंग्रजांनी ढवळाढवळ करायची नाही. जबाबदार कुणाला धरले जातं? 500 महारांना. पण मुळामध्ये इंग्रजांमध्ये आणि पेशव्यांमध्ये हा करार झाला होता की ते पेशव्यांचा जे काय राज्यकारभार असेल त्या राज्यकारभाराला, धार्मिक स्वातंत्र्याला कुठेही हस्तक्षेप करणार नाही. याचं उदाहरण असं आहे की पेशवाईच्या नंतर इंग्रजांचं राज्य आलं, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आलं आणि ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यामध्ये सोनारांनी 2 टाकी धोतर नेसायला सुरुवात केली. सोनारांनी 2 टाकी धोतर नेसायला सुरुवात केली आणि मग सोनार सुद्धा स्वतःला ब्राह्मणांच्या बरोबरीने समजू लागले. अशा वेळेस ब्राह्मणांनी याची तक्रार कुणाकडे केली? इंग्रजांकडे केली. मग इंग्रजांनी त्यावेळेस म्हणायला पाहिजे होतं ते सुद्धा माणूस आहेत आणि त्यांना सुद्धा तुमच्यासारखे चांगले कपडे घालण्याचा अधिकार आहे. इंग्रजांनी तसं म्हणलं नाही, तर इंग्रजांनी काय केलं, एक लवाद तयार केला, एक महाजन नेमला आणि त्या महाजनांनी याची शहानिशा करण्याचं काम केलं. शहानिशा केल्यानंतर हे खरं ठरलं की ब्राह्मण म्हणतात तेच बरोबर आहे, सोनार 2 टांगाचं धोतर नेसत आहे. मग त्यावेळेस सोनारांना दंड ठोठावण्यात आला. 2 टांगी धोतर नेसलं की 50 रुपये दंड. असा पेशवाई गेल्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा असा दंड होता आणि हा दंड सोनारांना भरावा लागला. काय सोनार समाजाला ही परिस्थिती माहित आहे? त्यांना सुद्धा ही परिस्थिती माहित नाही. त्यांना ही परिस्थिती सांगण्यात आली पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला 6 दिवस प्यायला पाणी मिळत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा संघर्ष केला. तो संघर्ष पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष नव्हता, तर आम्हाला माणूस म्हणून जी वागणूक आहे ती वागणूक मिळत नव्हती. ते वागणूक मिळत नाही हे दाखवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला आणि हा संघर्ष करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आज आमची अशी ऐपत निर्माण केली की आम्हाला पिण्याच्या पाण्याची तर गरजच वाटत नाही, पण आमचे खिसे असे भरले. कडवाईकरात म्हणतात ना की सोन्यानं भरली होती, आमचे खिसे असे भरले की आज आम्ही बिस्लरीचं पाणी विकत घेण्याची आमची ऐपत तयार केलेली आहे. डॉक्टर ही ऐपत जर कुणामुळे तयार झाली असेल तर ही आमची ऐपत जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ऐपत तयार झालेली आहे. पण त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती की समाज शिक्षित होता पण प्रचंड इमानदार होता. नेता शिक्षित होता, प्रचंड इमानदार होता. समाज पण इमानदार, नेता पण इमानदार. इमानदारीचं फळ असं मिळालं की आम्हाला आमचे हक्काधिकार मिळाले. आज आमची परिस्थिती अशी आहे, समाज अशिक्षित नाही, समाज सुशिक्षित आहे, समाज प्रामाणिक आहे, पण आमचे नेते बेईमान झालेले आहेत आणि या सुशिक्षित लोकांनी या समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आजची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे आमचे हक्काधिकार दिले ते हक्काधिकार हळूहळू आमच्यापासून संपुष्टात येत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये ज्या अशिक्षित महिलांनी, ज्या अशिक्षित लोकांनी स्वतःच्या पाठीला 2-2 दिवसाच्या शिळ्या भाकरी बांधल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये ते लोक आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ सहयोग दिला आणि त्यामुळं समाजामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कलेक्टर सुद्धा निर्माण झाले. आजची परिस्थिती काय आहे? आज समाजात डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, पण इंजिनियरचं पोरग इंजिनियर होईल याची गॅरंटी नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर होईल याची गॅरंटी नाही, कारण नीटची परीक्षा एवढी कडक करून ठेवली की आमचे पोरं ती परीक्षा जर देता आली तर देतात, पास झालं तर ठीक आहे,
नापास झालं तर आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही. आम्हाला असं वाटतं की आपलं लेकरू नालायक आहे. लेकरू आपलं नालायक नाही, तर ही व्यवस्था चालवणारे लोक नालायक आहेत. कारण त्यांना आजही समता मान्य नाही, त्यांना विषमता मान्य आहे. पण ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आम्ही विचार केला पाहिजे, आमच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी काय होतं, आमच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी काही नव्हतं. आमच्या जवळ आमच्या अंगावर जे कपडे आले, हे कपडे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण हयात, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत संपूर्ण हयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही या देशातली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी गेली. या देशातली अस्पृश्यता आजही नष्ट झाली नाही. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर भारताबाहेर जन्माला आले असते तर निश्चितच त्यांनी ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, कैक पटीनं एवढं काम करून ठेवलं असतं की त्यांच्या बुद्धिमत्तेला अजून म्हणजे खूप मोठा वाव मिळाला असता. पण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी अस्पृश्यता होती, माणसाला जी हीनतेची वागणूक मिळत होती, ती हीनतेची वागणूक मिळू नये, माणसं समान पातळीवर येऊन बसले पाहिजे, यासाठी काम केलं आणि त्यांची हयात त्यासाठी लावली. आमची परिस्थिती तर अशी आहे की आज आम्हाला उन्हात जायचं म्हणलं तर आमच्या अंगाला घाम येतोय, आम्हाला एसी शिवाय झोप येत नाही. या एसी शिवाय झोप नाही येणाऱ्या लोकांना मला हेच सांगावंसं वाटतं की बाबासाहेबांना केवळ त्यांच्या फोटो पुढे नतमस्तक झालं म्हणजे बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण झाला असं नाही. आपण बाबासाहेबांना फोटो पुढे नतमस्तक झालो काय म्हणजे बाबासाहेबांची उंची वाढेल असं नाही, किंवा आपण बाबासाहेबांना वंदन केलं पण नाही तरी बाबासाहेबांची उंची कमी होणार नाही. तर बाबासाहेबांनी जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. आमचं आयुष्य, आमची हयात पणाला लावली पाहिजे. आणि ही हयात जर पणाला लावायची असेल तर आदरणीय भंतेजींनी जे आम्हाला सांगितलं की आमच्या जाती आणि पोटजाती सुद्धा नष्ट झाल्या पाहिजे, मला हे गरजेचं वाटतं. कारण कुणीतरी येऊन माझ्यापर्यंत येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले, एक मातंगाची पोरगी शिकली, कमी शिकली नाही तर एमएड झाली, अतिशय ग्रामीण भागामध्ये शिकली, एमएड झाली आणि तिनं पीएचडी ला फेलोशिप सुद्धा मिळवली. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. मला असं वाटतं अशाच पद्धतीचं काम जर या समाजामध्ये एकाला दोघाला चौघांनी 10ला 100ला सांगता जर हे काम करण्याचं काम केलं तर निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जो उद्देश आहे तो जयंतीचा उद्देश आमचा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आजपासून आम्ही त्या कामाला लागलं पाहिजे. म्हणून आपल्याला असं जेव्हा वाटत असतं की तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही जे सांगता ते खरं आहे, पण सगळीकडे आग लागलेली आहे, सगळीकडे वणवा पेटलेला आहे आणि वणवा पेटलेला असताना एक चिमणी त्यामध्ये काय करू शकते. पण निश्चितच आग लागलेली असताना एक चिमणी जर आपल्या चोचीमध्ये थेंबभर पाणी आणत असेल आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असेल, चिमणी जळून राख होईल. पण उद्या जेव्हा वणव्याचा इतिहास लिहिला जाईल त्या वणव्याच्या इतिहासामध्ये हे सुद्धा लिहिल्या जाईल की एक चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी आणत होती आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाला ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या लोकांच्या ज्या पिढ्या आहेत, मातंगाच्या असोत, जन्मदाराच्या असोत, मराठ्याच्या असोत, बुद्धिस्टांच्या असोत, कुणाच्याही असोत, त्याच्या पुढच्या पिढीला त्याचं फळ मिळालेलं आहे. आणि हा विचार जेव्हा त्यांच्या घरामध्ये गेला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणाऱ्या लोकांचं कुठेही नुकसान झालं नाही. पण आज समाजामध्ये मातंगामध्ये आणि बुद्धिस्टामध्ये एक वाद लावला जातो, भांडण लावलं जातं. त्याचं कारण काहीच कामाचं नाही. कारण कशा पद्धतीने कालच मी आजच्या कार्यक्रमाचं पत्र निमंत्रण पत्रिका आहे ही फेसबुकला टाकली आणि त्या फेसबुकवर मला एका मातंगाच्या बांधवानं कमेंट केली, या फोटोमध्ये, या पत्रिकेमध्ये अण्णाभाऊ साठेंचा फोटो दिसत नाही. बराच वेळेस मला हा प्रश्न विचारला जातो की ताई तुम्ही जय भीम म्हणता पण बुद्धिस्ट लोक अण्णाभाऊंचा फोटो घरात लावत नाही. आता तो त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे प्रश्न विचारतो
आणि मलाही माझ्या पद्धतीने उत्तर देत असताना मी त्याला उत्तर देत असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा आणि बुद्धिस्टांचा काय संबंध आहे. बुद्धिस्ट जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या जातीचे होते म्हणून जर फोटो लावत असतील तर ते बुद्धिस्ट नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील, बहुजनांच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी काम केलं त्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे सुद्धा एक आहे. तर हे या लोकांचा केवळ त्या त्या जातीच्या लोकांनी फोटो लावला पाहिजे आणि त्यांची पूजा केली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ खोटं आहे. कारण महापुरुष याला कुठलीही जात नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या जातीत जन्माला आले म्हणून आमची जात श्रेष्ठ असं मुळीच नाही. अण्णाभाऊ साठे आमच्या जातीत जन्माला आले म्हणून आमची जात श्रेष्ठ असं सुद्धा मुळीच नाही. शिवाजी महाराज आमच्या जातीत जन्माला आले म्हणून आमची जात श्रेष्ठ असंही मुळीच नाही. जेव्हा कुठलाही महापुरुष महापुरुष म्हणत असतो तो जात विरहित महापुरुष असतो, तो समाजाच्या कल्याणासाठी काम करणारा महापुरुष असतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्या डोक्यात भरून देण्याचं काम हे आपल्या शत्रूच आहे. आणि शत्रू जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी आपल्या डोक्यात भरून देत असतो त्यावेळेस शत्रू त्याच्या हातखंड्यामध्ये, शत्रू त्याच्या डावपेचामध्ये यशस्वी होत असतो. आम्ही मात्र शत्रूच्या या डावपेचामध्ये भरडल्या जातो आणि आमच्यामध्ये आपापसामध्ये एक भांडण लागतं. आणि ते भांडण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जाती अंताची लढाई लढा, आणि आम्ही मात्र जाती बळकट करण्याची लढाई लढत आहोत. हेच या भांडणातून दिसून येत असतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी आजही आपण हा संकल्प करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाती अंताची लढाई सफल करण्यासाठी मी माझं तन मन आणि धन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ही लढाई जेव्हा आम्ही सफल करण्यासाठी प्रयत्न करू, आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल त्यानंतर हा जो विचार आहे हा विचार आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देण्याचं काम करू. कारण आमच्या महापुरुषांनी आम्हाला फक्त संघर्ष करण्यासाठी संघर्ष दिला. आम्हाला आमच्या वारशामध्ये संघर्ष मिळालेला आहे आणि हा संघर्ष आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा देणार आहोत. आमची पुढची पिढी सुद्धा संघर्षाला तयार राहील यासाठी ह्या जयंती उत्सवाचं आयोजन असतं. आणि हे आयोजन त्यांनी केलं त्या आयोजकांचे मी आभार मानते. आणि इथं बोलून आपण जे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सच्चाट आभारी आहे. एवढंच या ठिकाणी बोलते. कार्यक्रमाला भरपूर वेळ झालेला आहे आणि पुढे सुद्धा कार्यक्रम असल्यामुळं मी आपणा सर्वांची रजा घेते, थांबते. जय भीम, जय भारत.